तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. नक्की पाठी घ्या. कोकणातील काही नेत्यांनी एकंदरीत त्यांचा तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये उल्लेख केलेला आहे. थेटपणे उदय सामंतवर निशाणा साधताय आपण अप्रत्यक्षपणे? नाही, असं उदय सामंत असं नाही. उदय सामंत आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, रायगडचे पालकमंत्री झाले, आज उद्योगमंत्री आहेत आणि पक्षाच्या प्रमुख भूमिकेमध्ये त्यांचा सहभाग निश्चित असतो. बरेचसे आमचे आदरणीय नेते आहेत, मंत्री आहेत, पण अनेक चर्चा उलटफेर होतात. मग पालकमंत्र्यासाठी तडजोड झाली का, या सगळ्या गोष्टी अपमानजनक निश्चित आहेत आणि म्हणून ही चर्चा खरं तर पार्टी स्तरावरती होणं काळाची गरज होती. पण उशीर झाला त्या सगळ्या गोष्टीला आणि कळत न कळत लोकांनी आरोप प्रतिआरोप सुरू केले. आता काही सुपुत्र वेगळ्या पद्धतीने बोलतात. खरं म्हणजे राजकीय प्रगल्भता पाहिजे. स्वार्थ तर सगळ्यांना असतो, पण स्वार्थापोटी आपलं इमान घाण टाकणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे. अजूनही प्रगल्भता येणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून किंवा स्वार्थापोटी अशा सगळ्या बोलून जाणं, शेवटी लोकांचा चेहरा वाचतात आणि कुठल्याही माणसाचा राजकीय नेत्याचा चेहरा हे आपले मतदार किंवा आपले वोटर्स किंवा आपले चाहते वाचतात. सत्यता लोकांसमोर नक्की येते आणि प्रत्येक राजकीय नेत्याने आपली परिभाषा बोलताना त्याचं भान नक्की ठेवलं पाहिजे. तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही लिहिलंय की माझा आत्मविश्वास माझ्याच काही नेत्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत कोकणातील नेते म्हणून उदय सामंतच आपल्या पक्षाचे आहेत. एकंदरीत थेट त्यांच्यावरती निशाणा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारी मागे घेण्याची इच्छा आपली नव्हती, मात्र पक्षश्रेष्ठीचा आदेश जो आहे तो मानून आपण उमेदवारी मागे घेतली का? कारण का आमच्या माहितीनुसार अनेक कार्यकर्ते आपल्याकडे आले, अनेक कार्यकर्त्यांचे आपल्याला फोन देखील आले की उमेदवारी मागे घेऊ नका म्हणून. कसं पाहता या सर्व राजकीय परिस्थितीकडे? नाही, ह्या सगळ्या चर्चेमध्ये कोकणाच्या वरिष्ठ नेत्यांनी खऱ्या अर्थाने पार्टी मिटिंग, पक्षाची मिटिंग किंवा प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद साधणं काळाची गरज आहे. थेट जरी वाटपामध्ये सिटिंगशीट त्यांना गेली असली तरी गिव्ह अँड टेकमध्ये काही गोष्टी आपल्याला बोलता येतात. पण काही लोकांचा व्यक्ती स्वार्थ निश्चित होतो त्याच्यामध्ये आणि म्हणून कोकणातली जनता थोडी चिडलीमध्ये या सगळ्या गोष्टी आरोप प्रतिआरोप केले, आमच्यावर देखील केले. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेपासून म्हणजे महायुतीच्या पण फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये काही लोकांची हजेरी झाली त्याच्यामध्ये. मग लोकांचे प्रतिआरोप सुरू झाले आणि ह्याच्यावर मी ते भाष्य केलं होतं असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. नाराजी तर माझी नाही आहे, पण ही सीट मी ताकदीने लढलो असतो, जिंकून आणली अशी निश्चित. कारण लोकांना बदल हवा आहे. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.